नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण घरच्या घरी साठवलेल्या साईपासून तूप कसं बनवायचं हे बघणार आहे. तर मी या ठिकाणी साई घेतलेली आहे. दुधावर जी येते ना ती मी एक आठवडाभराची स्टोअर केलेली आहे. एका बरणीमध्ये मी स्टोअर केली होती आणि त्याच्यामध्ये दह्याचं विरजण घालून घेतलं होतं. आणि मग हे बरणी एक भरल्यानंतर मी हे पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे. ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे. लोणी करायच्या अगोदर आपल्याला एक अर्धा तासभर बाहेर काढून ठेवायचं फ्रीजमधून, म्हणजे आपलं लोणी पटकन निघतं. आता आपण एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही साय घालून घेणार आहे. मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे. मग त्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा पण फिरवून घेणार आहे. आणि मग त्याच्यावर येणारं लोणी हे ताकापासून वेगळं करणार आहे. आणि मग गॅसवर उकळण्यासाठी ठेवून देणार आहे. आणि मग त्याच्यामधून आपल्याला तूपही मिळणार आहे घरच्या घरीच. सायला मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकतो आपण कसं लोणी आलेलं आहे. हे एकदम असं छान लोणी आलेलं आहे आपल्या सायचं. तर आता आपण याला एका पातेल्यामध्ये पाणी घेणार आहे थोडंसं. त्याच्यामध्ये आपण हे लोणी काढून घेणार आहे. मग लोणी स्वच्छ धुवून उकळून घेणार आहे आपण. जोपर्यंत त्याच्यातून तूप बाजूला होत नाही तोपर्यंत आपण त्याला उकळून घेणार आहे. मीडियम गॅसवर आपण हे उकळवून याच्यापासून तूप तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं लोणी आलेलं आहे आपल्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आता आपण याला एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. ताकामधून मी हे लोणी सेपरेट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एका पाण्यामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे. म्हणजे आपण स्वच्छ धुवून घेणार आहे याला, कारण यातला आंबटपणा वगैरे थोडाफार असतो तो निघून जातो. आता हे ताक असं आपण बाजूला केलेलं आहे लोण्यापासून. छान आता धुवून घेणार आहे आपण. एका चमच्याच्या साहाय्याने मी सर्व लोणी काढून घेतलेलं आहे. तुम्हाला हाताचा वापर टाळायचा असेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने यातलं लोणी काढून घेऊ शकता. आणि आता आपण हे धुतल्यानंतर तूप बनवण्यासाठी ठेवून देणार आहे. लोणी मी पाण्यातून काढून घेतलेलं आहे आणि गॅसवर हे पातेलं ठेवून दिलेलं आहे. आता आपण याला उकळण्यासाठी ठेवून देणार आहे. मग आपण याच्यामधून तूप सेपरेट करून घेणार आहे. तूप आपलं बनवून तयार झालेलं आहे. छान असा सुगंध पण सुटलेला आहे. तर मी चेक करते झालं की नाही आपलं ते. पाण्याचे थोडेसे थेंब आपण तुपामध्ये टाकल्यानंतर ते तडतड असा आवाज येतो त्याच्यामधून. तेव्हा आपण समजून जायचं की आपलं तूप हे तयार झालेलं आहे. आता थोडं थंड करणार आहे मी याला. नंतर मी याला गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहे. म्हणजे त्याच्यातली खर राहिलेली पातेल्यामध्येच राहते आणि छान असं साजूक तूप याच्यामधून आपल्याला मिळून जाईल. तूप थोडंसं थंड झाल्यानंतर मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला छान असं साजूक तूप मिळालेलं आहे यातून. तर तुम्हीही घरच्या घरी तूप बनवून बघू शकता. जर तुमच्याकडे घरामध्ये जास्त दूध येत असेल, साय वगैरे साठत असेल तुमच्याकडे, तर तुम्ही एका बरणीमध्ये कलेक्ट करून त्याच्यामध्ये विरजण घालून अशा प्रकारे साय साठवून घरच्या घरीच एकदम साजूक छान असं तूप, प्युअर असं तूप बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.